नमस्कार प्रेक्षकांनो, कमळी मालिकेच्या आजच्या जबरदस्त भागामध्ये आपण आता असा काही ट्विस्ट बघणार आहोत जो ऐकून आपल्यासुद्धा पायाखालची जमीनच सरकणार आहे। हो प्रेक्षकांनो, आता मालिकेमध्ये लवकरच खूप इंटरेस्टिंग असा ट्विस्ट आपल्याला पाहायला मिळणार आहे आणि या कामिनीला अन्नपूर्णा असा काही धडा शिकवणार आहे जे ऐकून मात्र आपल्याला खूप आनंद होणार आहे। तर आता चला तो पाहू कोणता। तर इकडे आता कमळी ही इलेक्शनचा खूप छान प्रकारे प्रचार करत असते। तर आता तेवढ्यातच कॉलेजमध्ये तिच्या समोर येते अनिका। आता अनिका बोलते की कमळी, तू कितीही प्रचार कर, तुला काय वाटते ह्या 2-3 मुली घेऊन तू प्रचार करून माझ्या विरोधात तू विनर बनशील? हे स्वप्न तुझं कधीही पूर्ण होणार नाही। त्यावर आता कमळी बोलते, ए चिमणे, तुझा चिवचिवपणा कमी कर, माझं कान दुखतंय। हे तू नाही ठरवणार की या इलेक्शनची निवडणूक कोण जिंकणार, आणि हे सर्व स्टुडंट ठरवणार आहे। किती वेळ सांगू ग मी तुला, तरीसुद्धा तेच तू माझ्यासमोर बोलते। आता त्यावर अनिका बोलते, ए गावछा, जास्त बोलायचं नाही या, बघ आता या इलेक्शनमधून कशी मी तुला हरवते आणि लगेच या बॅग भरून तुला तुझ्या त्या सिद्धटेक गावाला पाठवून देते। तर माझं नाव अनिका नाही। त्यावर आता असं या दोघींचा वाद चालू असतो। तेवढ्यातच तिथं येतो ऋषी। आता ऋषी बोलतो, कमळी, मी तुला किती वेळ समजावून सांगितलं होतं की तू या सर्वांपासून दूर राहा, तरीसुद्धा तू माझं ऐकलं नाही। आता तुझा अभ्यासात कमी लक्ष आहे हे मला सर्व जाणवते। त्यावर आता कमळी बोलते, नाही सर, या इलेक्शनमुळे माझ्या अभ्यासावर कोणताही परिणाम होणार नाही, हे मी तुम्हाला वचन देतो। आता ऋषी बोलतो की तुला किती समजावून सांगतो तरी कळत नाही ना। असं बोलून आता ऋषी तिथून निघून जातो। तर आता मला सुद्धा तुझ्यासोबत बोलायचं नाही असं बोलून आता ऋषी निघून जातो। तर आता कमळी लगेच हॉस्टेलवरती येते। आता हॉस्टेलवरती निगी बसलेली असते। तर आता निगीला कमळी बोलते, निगे, तुला बरं वाटतंय ना? आता कमळी म्हणजे निगी बोलते, हो बघ, मला बरं वाटतंय, सरू काकीच्या हातचे लाडू खाऊन मात्र मला एकदम बरं वाटतं। त्यावर आता कमळी बोलते, अगं हो, आईने लाडू पाठवले, आणखीन काय होतं का गं त्या पिशवीत? त्यावर आता निगी बोलते, हे बघ ना, तू सांगितलं होतं का बघ गावाकडून कोणती आयुर्वेदिक काय हे आणलंय बंड्यानं? त्यावर आता कमळी बोलते, हो ग, मीच बंड्याला मागच्या वेळेस सांगितलं होतं की जेव्हा तू येशील ना तेव्हा तात्या जोडून आयुर्वेदिक औषध घेऊन ये। आता निगी बोलते, हे औषध तुला कशाला पाहिजे ग? त्यावर आता अगं कमळी बोलते, अगं निगे, हे औषध मला माझ्यासाठी नाही, सदानंद आजोबांसाठी पाहिजे। तुला माहिती आहे ना, तात्याचे औषध घेऊन मात्र सर्व लोक ठणठणीत होता, म्हणून म्हटलं आपण सदानंद आजोबांनासुद्धा देऊन पाहावं। तुला माहिती आहे ना, तर तात्या आपल्या गावातले किती मोठे आयुर्वेदिक वैद्य आहेत, तर म्हणून मी हे सांगितलं होतं मागच्या वेळेस बंड्याला घेऊन यायचं, बघ त्याने आणलं। मात्र आता सदानंद आजोबासुद्धा ठणठणीत बरे होऊन जातील। आता असं बोलत निगी बोलते की मी आता लगेच अन्नपूर्णा आजीकडे जाते आणि लगेच त्यांना या औषधीबाबत सांगते। त्यावर आता निगी बोलते की चल कमळे, मी पण येते। त्यावर आता कमळी बोलते, नाही निगी, उगाच अन्नपूर्णा आजीला माहिती पडलं की इलेक्शनमुळे तू इलेक्शनला उभी राहिली आणि तुझ्यासोबत हा सर्व प्रकार घडलेला आहे तर त्यांना छान नाही वाटणार, म्हणून सध्या तरी तुझी तब्येत ठीक होईपर्यंत तू आता अन्नपूर्णा आजीच्या घरी येऊ नको। त्यावर आता निगी बोलते, हो कमळी, तू ना बरोबर बोलतेस बघ। तर आता लगेच इकडे कमळी सायकल काढते आणि अन्नपूर्णा निवासमध्ये जाते। त्यावर आता रागिणीला ते दिसते। रागिणी कामिनीला बोलते की आई, ही कमळी इथं कशाला आली ग? त्यावर आता रागिणी कामिनीला बोलते, जाऊ दे ग, बस मला जेव्हा माहिती पडलं ना की हे कमळी या अन्नपूर्णाची मोठी नात आहे, तर बस त्या दिवशी मात्र या कमळीचा आखरीचा आणि शेवटचा दिवस असणार आहे। फक्त 100% कळून जाणार की हे अन्नपूर्णाची खरी नात आहे की नाही, मला थोडे दिवस वेळ दे। त्यावर आता लगेच कमळी अन्नपूर्णा निवासमध्ये जाते आणि आजी आजी असा आवाज देते। तर आता अन्नपूर्णा बोलते, बाळा कमळी, तू आलीस, ये ना, कशी आहेस? आणि मला कळवलं का नाही तू येणार आहेस म्हणून? मी ड्रायव्हरला पाठवलं असतं ना गं तुला घ्यायला। त्यावर आता कमळी बोलते, आजी मला माफ करा, मी सांगितलं नाही तुम्हाला, पण मला ना तुम्हाला काही दाखवायचं होतं म्हणून राहवलंच नाही आणि लगेच मी आले, मी सायकल घेऊन आली आजी, असं आता ती अन्नपूर्णा सोबत बोलते। त्यावर आता अन्नपूर्णा बोलते, कमळी बाळा, हे तुझंच घर आहे ना, आणि असं नेहमीच तुला इथे येण्यासाठी माझी परमिशन नको घ्यायला, तुला जेव्हा वाटेल ना बाळा
तेव्हा तू माझ्या घरी ये आणि मला भेट. मलासुद्धा तुला भेटून खूप छान वाटते. त्यावर आता कमळी बोलते, आजी आपण आजोबांकडे जाऊया का? त्यावर आता अन्नपूर्णा बोलते, हो चल, मी सुद्धा आता त्यांना सूप देण्याकरता निघणारच होते आणि तू बघ तेवढ्यातच आली. त्यावर आता कमळी बोलते, आजी मी आजोबांना सूप भरवते. त्यावर आता अन्नपूर्णा बोलते, हो तू भरव तुझ्या हाताने. त्यावर लगेच या दोघीसुद्धा अन्नपूर्णा आणि कमळी सदानंदाच्या रूममध्ये जाता. तेव्हा आता गेल्यावर कमळी बोलते, आजोबा मी बघा ना तुमच्यासाठी काय आणलं आहे. आमच्या गावातील सर्वात मोठ्या वैद्याचे औषध आहे आणि हे औषध घेतल्यानंतर ना तुम्ही अगदी लवकर ठणठणीत बरे व्हाल. त्यावर आता अन्नपूर्णा बोलते, खरंच अगं कमळी तू दिलेला औषध जेव्हापासून मी आता यांना मालिश करायला लागते ना ते तेलापासून, तेव्हापासून मात्र त्यांचे पाय अजिबात दुखत नाही. आता तू बोलते की ही नवीन औषध. आता कमळी बोलते, हो आजी खूप छान असे औषध आहे आणि मला आमच्या गावातल्या खूप मोठ्या वैद्याकडून मी आणायला सांगितले आहे. आता या आजोबांना जेवणानंतर लगेच 2 वेळा तुम्हाला द्यायची आहे. त्यावर बघा आता आजोबा कसे ठणठणीत बरे होतात की नाही. त्यावर आता अन्नपूर्णा बोलते, कमळी तुझ्या तोंडात ना साखर पडू बाळा. आता मी स्वतः माझ्या हाताने हे औषध रोज देणार. तर आता कमळी बोलते, हो तर आता इकडे काही दिवस रोज अन्नपूर्णा स्वतःच्या हाताने ती कमळीने दिलेली औषध सदानंदला देते. तेव्हा मात्र प्रेक्षकांनो एक दिवस जेव्हा औषध सदानंदला देण्याकरता अन्नपूर्णा जाते रूममध्ये, तेव्हा मात्र चक्क आता सदानंद बोलतो की कमळी. त्यावर मात्र प्रेक्षकांना आता अन्नपूर्णा बोलते, काय बोललात तुम्ही? अहो तुम्ही बोलायला लागला, तुमचा आवाज परत आलाय. खरंच मला तर विश्वासच बसत नाही. हा मात्र देवी आईचा चमत्कार आहे. आता मात्र प्रत्येक दिवस जसा जातो ना तेव्हा मात्र सदानंदच्या तब्येतीत त्या कमळीने दिलेल्या औषधामुळे मात्र त्याची तब्येत मात्र ठीक व्हायला लागते आणि तो ठणठणीत बरा होतो. तेव्हा मात्र तोपर्यंत कामिनी आणि रागिणीला याबद्दल काहीही माहिती नसतं की अन्नपूर्णा कमळीने दिलेल्या औषध आता रोज सदानंदला देते आणि सदानंद ठीक होत चाललेला आहे. कारण आता सदानंदला माहिती असतं की या कामिनी त्याच्यासोबत काय काय केलेलं आहे, म्हणून तो कामिनीला कधीही माहिती पडू देत नाही. जोपर्यंत तो ठणठणीत बरा होत नाही तोपर्यंत या दोघींना काहीही माहिती पडत नाही. तेव्हा आता उठायला लागतो सदानंद आणि सदानंद बोलतो, हो मला आता बरं वाटायला लागलं. बघ ना मला बोलतासुद्धा येतं आहे आणि मला चालतासुद्धा येतं आहे. बोलतात नाही तर मला चालतासुद्धा येतं आहे. तेव्हा मात्र प्रेक्षकांनो आता हे नवीन सदानंदचं रूप पाहून, सदानंद ठणठणीत बरा झालेला पाहून मात्र अन्नपूर्णा आजीची खुशी काही गगनात मावेना. तेव्हा आता अन्नपूर्णा लगेच बोलते की ही बातमी ना मला सर्वप्रथम आपल्या कमळीला ऐकवायची आहे, कारण कमळीमुळेच तुम्ही एवढे बरे झाले. त्यावर आता लगेच अन्नपूर्णा कॉल करते आणि कमळीला हॉस्टेलवरून बोलावून घेण्याचा निरोप पाठवते आणि इकडे ड्रायव्हरला सुद्धा सांगते की लगेच जा आणि कमळीला हॉस्टेलवरून घेऊन या. तेव्हा इकडे मात्र जेव्हा सदानंदचा आवाज परत येतो तेव्हा मात्र अन्नपूर्णासमोर सदानंद कामिनीचे सर्व कटकारस्थान सांगण्यास सुरुवात करते. आता मात्र कामिनीचे हे नवीन रूप पाहून, सदानंदने सांगितलेलं रूप पाहून आता इकडे अन्नपूर्णा मात्र कामिनीला खूप मोठी अद्दल शिकवणार आहे. तर आता कामिनीच्या पायाखालची जमीनच सरकते, कारण आता तिला कळालेलं असतं की सदानंद हा ठणठणीत झालेला आहे. कारण आता कशा प्रकारे कामिनीने सदानंदला त्रास दिलेला असतो हे सर्व सदानंदला आठवते आणि कामिनीला सुद्धा. कारण आता कामिनीला खूप भीती वाटत असते की जेव्हा हा सर्व आपण सदानंद समोर जे काही घडलेलं आहे ते सर्व आता जेव्हा अन्नपूर्णा आणि राजनला सांगणार तेव्हा आपलं मात्र काही खरं नाही. आता सतत ती इकडे भीती वाटत असते कामिनीला. तर इकडे आता सदानंद सर्व घडलेला प्रकार अन्नपूर्णाला सांगायला सुरुवात करतो. तर आता मात्र अन्नपूर्णाच्या पायाखालची जमीन सरते की ही आपल्या घरात राहून कामिनी नावाची नागिन एवढं मोठं कटकारस्थान करत होती. आता हे कटकारस्थान ऐकून सर्व जमीनच सरकते. तर आता मात्र प्रेक्षकांनो लवकरच आपल्याला सदानंद केव्हा सांगणार की कमळी ही त्याचीच नात आहे. आता मात्र अन्नपूर्णाला हा सर्व प्रकार माहिती पडलेला आहे. राजनला जेव्हा हा प्रकार माहिती पडणार तेव्हा आता मात्र या कामिनीला काय अन्नपूर्णा धडा शिकवणार आहे. आता लवकरच 18 वर्षापासून लपवून ठेवलेलं सत्य आता अन्नपूर्णा समोर स्वतः सदानंदच्या तोंडून आपल्याला ऐकायला
मिळणार आहे। म्हणूनच प्रेक्षकांनो, असेच खूप मोठे अपकमिंग ट्विस्ट बघण्यासाठी आणि आता लवकरच कामिनीची घरातून अन्नपूर्णा निवासमधून कशी हकालपट्टी होणार आहे हे सर्व आपण पार्ट 2 मध्ये पाहणार आहोत। म्हणून प्रेक्षकांनो, पार्ट 2 पाहायला विसरू नका आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक सबस्क्राईब नक्की करा। धन्यवाद। जय गजानन माऊली।